स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो सावधान. 17 एप्रिलची ही दर्शामावशा तुमच्या आयुष्यात अशा एका वादळाची नांदी ठरणार आहे ज्याची कल्पना करूनच काळजाचा ठोका चुकतो. या दिवशी अश्विनी नक्षत्रात होणारी ग्रहाची हालचाल आणि शनी मंगळाचा तो दाहक अंगारक योग तुमच्या नशिबाच्या बंद खोलीचा असा दरवाजा उघडणार आहे ज्यामागे केवळ धोकेच नाही तर अफाट संधीही दडलेल्या आहेत. या अमावस्येच्या गडद अंधारात अशा काही अदृश्य शक्ती सक्रिय होत आहेत ज्या तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. पण घाबरू नका, कारण याच काळोखातून तुमच्या यशाचा असा एक मार्ग फुटणार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आसपास वावरणाऱ्या हितशत्रूपासून सावध राहण्याची वेळ आली आहे. राहू केतूची सावट आणि सूर्याचे संक्रमण तुमच्या आयुष्यात अशा काही गुपितांचा स्फोट करणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांच्याच खऱ्या चेहऱ्यावरून मुखवटा उतरण्याची हीच ती वेळ आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता करायला आली आहे. नियतीचा हा खेळ सुरुवातीला क्रूर वाटेल, पण प्रत्यक्षात तो तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची पायाभरणी करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही रात्र तुमच्या धैर्याची आणि अस्तित्वाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरेल. 17 एप्रिलच्या या अमावस्येनंतर पुढच्या काही तासात तुमच्या आयुष्यात अशा 5 अकल्पनीय घटना घडणार आहेत ज्याची वाच्यता करणेही कठीण आहे. हे केवळ राशी भविष्य नाही तर ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला तो अंतिम इशारा आहे जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. काय आहे तो नक्षत्राचा संकेत आणि कसं वाचवणार तुम्ही या स्वतःला या संकटातून, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. मेष राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची ती दर्शामावशा तुमच्या राशीच्या पहिल्या नक्षत्रात म्हणजे अश्विनी नक्षत्रात घडत आहे. ज्योतिषशास्त्रात अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे आणि हे नक्षत्र वेगाचे प्रतीक मानले जाते. यामुळे या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात बदलाचा वेग इतका प्रचंड असेल की तुम्हाला सावरून धरण्यासाठी वेळही मिळणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून जे प्रश्न अनुत्तरित होते किंवा जी कामे नशिबाच्या नावाखाली अडकून पडली होती ती अचानक अशा पद्धतीने मार्गी लागतील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हे नशिबाचे पहिले वळण तुम्हाला एखाद्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आले आहे. याची खूण आत्ताच बांधून ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, या नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत कमालीची वाढ होईल, पण याच काळात शनीची वक्रदृष्टी आणि मंगळाचा प्रखर योग तुमच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे. अश्विनी नक्षत्रातील ही अमावस्या तुमच्या सुप्त शक्तींना जागृत करेल, ज्यामुळे तुम्हाला अशा काही संधी दिसू लागतील ज्या इतरांना कधीच दिसल्या नव्हत्या. हे वळण केवळ करिअरपुरते मर्यादित नसून तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला कलाटणी देणारे ठरेल. मात्र सावध राहा, नशिबाचे हे वळण घेत असताना तुमच्या जुन्या सवयी आणि नकारात्मक विचार एखाद्या साखळदंडासारखे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. या काळात तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या 7 पिढ्याचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. मेष राशीच्या जातकांनो, या दर्शामावशेच्या काळात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि शनी यांच्या संयोगातून एक अत्यंत दाहक अंगारक योग निर्माण होत आहे. हा योग म्हणजे नुसता योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील साचलेल्या रागाचा आणि संघर्षाचा स्फोट आहे. या काळात तुमच्यातील ऊर्जेचा स्तर इतका वाढेल की तुम्ही कोणत्याही संकटाला भिडण्यास तयार असाल. पण लक्षात ठेवा, हा अंगारक योग जितका शक्ती देतो तितकाच तो तुमच्या संयमाची परीक्षा घेतो. तुमच्या पाठीमागे जे हितशत्रू आजवर गोड बोलून वार करत होते त्यांचा खरा चेहरा या अग्नीसारख्या प्रखर योगामुळे जगासमोर येणार आहे. आतापर्यंत तुम्ही सहन केलं, पण आता कृती करण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या
जातकांनो, या या भागातील सर्वात मोठी आणि धक्कादायक घटना म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात होणारा सत्याचा उलगडा. अंगारक योगाच्या प्रभावामुळे तुमच्या विरोधकांचे पाय लटपटू लागतील. जे योग तुमची प्रगती रोखण्यासाठी गुप्तपणे तंत्रमंत्र किंवा राजकारण करत होते, त्यांचे डाव आता त्यांच्यावर उलटणार आहेत. निसर्ग स्वतःहून तुमची बाजू घेणार असून तुमचे शत्रू आपोआपच स्वतःच्या चुकांच्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला फक्त शांत राहून हा तमाशा पाहायचा आहे. हा काळ सांगतोय, वाघाने 2 पावले मागे घेतली म्हणजे तो घाबरला असा होत नाही, तर तो मोठ्या शिकारीसाठी सज्ज झाला आहे हे आता जगाला समजेल. मेष राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची ही दर्शनामावस्या तुमच्या कुंडलीतील एका सर्वात मोठ्या शापाचा अंत करण्यासाठी आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या राशीत असलेल्या गुरु चांडाळ दोषाचे तुमच्या प्रगतीला जणू बेड्या घातल्या होत्या. तुम्ही कमवलेला पैसा कुठे जातोय हे तुम्हालाच कळत नव्हतं आणि नशिबाची साथ मिळणं तर दुरापास्त झालं होतं. पण या अमावस्येच्या रात्री ग्रहाची अशी काही फेरमांडणी होणार आहे की हा अशुभ दोष तो कायमचा नष्ट होईल. जसा अमावस्येचा अंधार सरला की पौर्णिमेचा प्रकाश येतो, तसंच आता तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा आणि अडथळ्याचा काळ कायमचा संपवून भाग्योदयाचा सूर्य उगवणार आहे. मेष राशीच्या जातकांना या भविष्यवाणीत घडणारी दुसरी सर्वात रोमांचक घटना म्हणजे अचानक होणारे महाधनागम. अश्विनी नक्षत्रात होणारी ही अमावस्या आणि गुरुग्रहाची शुभदृष्टी यामुळे तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार आहे. एखादा जुना रखडलेला जमिनीचा व्यवहार, कोर्ट कचेरीचा निकाल किंवा पूर्वजांची संपत्ती या काळात तुमच्या नावावर होऊ शकते. जो पैसा तुम्हाला कधीच मिळणार नाही असं वाटत होतं, तो पैसा स्वतःहून चालत तुमच्या दारी येईल. हा धनयोग केवळ तात्पुरता नसून तुमच्या येणाऱ्या अनेक वर्षाची आर्थिक सोय लावून जाणारा असेल. पण सावधान, लक्ष्मी घरात येत असताना कुणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कुणालाही उधार देऊ नका, अन्यथा नशिबाची ही कवाडे पुन्हा बंद होऊ शकतात. मेष राशीच्या जातकांना 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येच्या रात्री राहूचे एक अत्यंत गुपित महाजाल तुमच्या राशीवर पसरलेले असेल. हे मायाजाल तुमच्या विचारांना भ्रमित करण्यासाठी नाही, तर तुमच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची पट्टी ओढून काढण्यासाठी येणार आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या नात्यांना तुमचं सर्वस्व मानत होता, त्या नात्यामधील विष आता उघडपणे बाहेर येईल. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील अशा शापांना ठेचण्यासाठी आली आहे जे तुमच्याच अन्नावर जगले आणि आता तुमच्यावरच फणाव करत आहेत. हा काळ भावनिकदृष्ट्या तुम्हाला हादरून सोडेल, पण लक्षात ठेवा, हे शुद्धीकरण तुमच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मेष राशीच्या जातकांनो, या भविष्यवाणीतील सर्वात धक्कादायक खुलासा तुमच्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात होईल. ज्या व्यक्तीने तुम्हाला आजवर सर्वात जास्त मानसिक त्रास दिला, त्या व्यक्तीचा खरा चेहरा आणि त्यामागचे कारस्थान या अमावस्येनंतर सूर्यासारखे स्वच्छ दिसेल. ही नात्यामधील विषमुक्ती तुम्हाला सुरुवातीला एकटे पाडेल असे वाटेल, पण प्रत्यक्षात निसर्ग तुमच्या आसपासची घाण साफ करत आहे. राहूचे हे मायाजाल जेव्हा विरघळेल तेव्हा तुम्हाला उमजेल की तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारे बाहेरचे शत्रू नव्हते, तर तुमच्या जवळचे काही मुखवटा घातलेले लोक होते. या सत्याचा स्वीकार करणे कठीण असेल, पण तोच तुमच्या विजयाचा खरा पाया ठरेल. मेष राशीच्या जातकांना, व्हिडिओच्या या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा नकाशा बदलून टाकणार आहे. 17 एप्रिलच्या या दर्श अमावस्येनंतर सूर्याचे तुमच्याच राशीत होणारे उच्च स्थितीतील संक्रमण तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देणारे आहे. या ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हटले जाते. आतापर्यंत तुम्ही जगासाठी एक सामान्य माणूस होता, पण आता तुमची ओळख एक विजेता म्हणून होणार आहे. तुमचा नशिबाच्या कुंडलीत जे दोष होते ते आता
या अमावस्येच्या रात्री जळून भस्म होतील आणि तुमच्या यशाचा महासंग्राम सुरू होईल. मेष राशीच्या जातकांनो, या 5व्या भागात तुम्हाला नियतीकडून एक असा अंतिम संकेत मिळेल जो केवळ तुम्हाला समजेल. कदाचित तो एखादा दृष्टांत असेल, एखादी अचानक मिळाली महत्त्वाची बातमी असेल किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला असेल. हा संकेत तुमच्या भाग्योदयाची पहिली पाऊल खूण असेल. या काळात तुमची समाजात असलेली प्रतिष्ठा इतकी वाढेल की कालपर्यंत जी तुम्हाला नाव ठेवत होते तेच आज तुमच्या यशाचे गोडवे गातील. करिअरमध्ये तुम्हाला असे काही अधिकार मिळतील ज्यामुळे तुमची सत्ता आणि संपत्ती या दोन्हीत अफाट अफाट वाढ होईल. पण लक्षात ठेवा, हे शिखर गाठत असताना जमिनीवर पाय ठेवून राहणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या या दर्श अमावस्येला तुमच्या आयुष्यात कोणती क्रांती घडून येणार आहे? तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला किंवा येतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, कृपा ठेवा आणि सर्व संकट दूर करा असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांनाही सावध करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.